28 वर्षीय अपूर्वा जाधव ही पुसदवरून वाशिमला जात असताना गाडी क्रमांक MH20 DA0274 या गाडीचे चालक व वाहक यांनी अपूर्वाला मारहाण करीत ओढत नेलं असता गाडीत बसलेल्या प्रवाशांनी याला विरोध केला, परंतु त्या विरोधाला गाडी मालकानं व चालकानं जुमानलं नाही। औरंगाबादपासून पुणे रोडवरती गाडी उभी करून प्रवाशांना धमकविण्यात आलं असं प्रवाशांचं म्हणणं असल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे। त्यानंतर अपूर्वाचा खून झाल्याचं आढळून आलं, परंतु हा खून झाला असताना पोलिसांनी मात्र अपघात झाल्याचं दाखविलं। या प्रकाराने पुसद येथील नागरिक व अपूर्वाचे परिजन चांगलेच संतप्त झाल्यानं त्यांनी पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन गाडीचे चालक व वाहक या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ट्रॅव्हल्सने गेला, मला मी फोन लावली त्याला 7:45 न, तो म्हणे आई काही काळजी करू नको, आता तू झोपून जा, मी सकाळी पोचल्यावर फोन करतो। मी आतापर्यंत त्याची फोनचीच वाट बघत आहे। माझ्या पोराला मला न्याय पाहिजे। माझ्या पोराला तिथे का सोडलं ट्रॅव्हल्सवाल्यांनी? माझ्या पोराला पोलीस स्टेशनला सोडायचं होतं किंवा आम्हाला फोन करायचं होतं, आम्ही गेलो असतो त्याच्याजवळ। त्याला वाघाच्या तोंडात सोडून मारून गेले आणि आम्हाला पोलीसवाले म्हणते की या तुम्ही इथे, अर्ध्या तासांनी म्हणते की डेट झाली। माझ्या पोराला असं काय गुन्हा केलं होतं त्याचं मारायला? मला एवढंच म्हणायचं आहे। व्यक्ती एकदा ट्रॅव्हल्समध्ये, प्रायव्हेट बस असो, सरकारी बस असो, कोणत्याही बसमध्ये किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर ती सर्वस्वी जबाबदारी चालकाची आणि क्लीनरची या लोकांची राहते की त्याला तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे किंवा काही जर मध्ये जर काही त्रास होत असेल तर पोलीस स्टेशनला तक्रार करणे किंवा घरच्या नातेवाईकांना तक्रार करणे। ही अशी घटना पहिल्यांदाच आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये घडलेली आहे असं मला वाटते। आणि अपूर्व राठोडला न्याय मिळणे हे आपला जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडलीच पाहिजे आणि शेवटपर्यंत त्याला न्याय मिळेपर्यंत आपण त्याच्या परिवाराच्या सोबत असणे गरजेचे आहे। एवढे बोलून मी थांबते आणि या गोष्टीचा आम्ही सर्वस्वीपणे सगळ्या नगरसेवकांसहित आम्ही या गोष्टींचा निषेध इथे करतोय। त्याबद्दल आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की इथून आम्हाला न्याय मिळेल। याबाबत त्यांना निवेदन सादर केलं असता या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद पोलीस कमिशनर, औरंगाबाद पोलीस उपायुक्त यांना देण्यात आले आहे। अपूर्व राठोड याचा मी धाकटा भाऊ। अपूर्व हा 11 तारखेला नाही का संध्याकाळी 7:30 वाजता सिटी लिंक ट्रॅव्हल ह्याने नाही का प्रवास करत होता पुसद ते पुणे आणि मधातच त्याचा नाही का मृतदेह नाही का औरंगाबादच्या समोर MIDC एरिया जो आहे वाळून तिथे नाही का सापडले गेला। अज्ञात नाही का असं नाही का मृत म्हणून नाही का त्यांनी घोषित करून नाही का केस कोणती तक्रार आमची घेतली नाही आणि स्वतः तक्रार करून काय पुढच्या नाही का प्रक्रियेसाठी हे केलं। आम्ही ज्यावेळेस विचारपूस केली तिथं की प्रकार काय घडलेला आहे तर आम्हाला टाळाटाळ करण्यात आलं आणि त्यानुसार नाही का केस पण कोणती नाही का दर्ज न करता स्वतः मार्फत नाही का आमच्यावर नाही का प्रबळ नाही का प्रेशर आणण्यात आलं की आम्ही तुमची केस आता नाही घेऊ शकत, नंतर घेऊ। अशा प्रकारे आम्ही निवेदन पण सुद्धा त्यांना ज्या दिवशी नाही काही घटना घडली त्या दिवशी आम्ही त्यांना दिलेलं। त्यानंतर PI पोलीस निरीक्षक साहेबांचं पण यामध्ये टाळाटाळ भरपूर दिसत होता आणि रात्रीच्या 3 वाजेपर्यंत आम्हाला नाही काही फिरत होते। रात्रीला 3 वाजेपर्यंत फिरत असताना परिवाराला सांभाळावं की शासनाला आम्ही निवेदन द्यावं। निवेदन दिल्यानंतर सुद्धा नाही का ते ॲक्सेप्ट करत नव्हते आणि म्हणत होते की तुम्ही नंतर नाही का अहवाल म्हणजे नंतर नाही का तुम्ही तक्रार नोंदवू शकता, FIR नोंदवू शकता। कोणत्याही प्रकारची FIR नोंदवण्यात नाही आली। आणि दुसरी गोष्ट तर हा प्रवास करत असताना मृत्यू पावला याची काही घटना नाही का ट्रॅव्हल्स एजन्सीवर नाही का कोणती नाही का तक्रार नाही का नोंदवून नाही अजून नाही नोंदवण्यात आली आहे। आम्हाला एकच म्हणायचं आहे की प्रवास करताना प्रवासी जर नाही का अज्ञात ठिकाणी असा मृतदेह सापडत राहिला तर याचा नाही का जिम्मेदार कोण आहे? संबंधित माहिती जेव्हा मला अक्षयने दिली की अशा प्रकारची घटना झालेली आहे, संबंधित पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी गुन्हा नोंदवलेला नाही। मग आम्ही सगळी माहिती वगैरे घेतल्यानंतर प्रथम आम्हाला हे खून आहे असं निदर्शनास आलं, कारण हा मुलगा या मुलासोबत प्रवासी सांगतात, म्हणजे गाडीमध्ये 2 लेडीज जे प्रवासी आहेत त्यांनी सांगितलं की या मुलाचं काहीतरी त्याला लॅट्रिन येत होती तर ड्रायव्हरला सांगत होता की गाडी थांबवा। तर जवळपास सिंदखेड राजापर्यंत गाडी थांबवली नाही। मग तिथं थोडी धक्काबुक्की झाल्यानंतर ड्रायव्हर, क्लीनर यांनी मिळून तिघांनी मिळून त्याला चांगलं म्हणजे मैताला चांगलं मारलं। तर प्रवासीने सांगितलं की तुम्ही याला का मारताय?
तर सिंदखेड राजावरनं या मुलाला औरंगाबादपर्यंत मारत नेलं आणि प्रवासी सांगतात की ऑलरेडी तो गाडीमध्येच त्याची डेथ वगैरे झालेली होती आणि औरंगाबादला जेव्हा गाडी एकमेकाला फोन वगैरे चालू होते आणि समोर जेव्हा गेली तर त्यांचे जेव्हा ही लाश बाहेर काढत होते तर तेव्हा जे फरफरट नेते होते त्यांना तर सगळं लेडीजनं वगैरे सगळं लोकांनी बघितलं आणि एक अज्ञातस्थळी नेऊन गाडीची लाईट वगैरे बंद केलेले होते आणि सगळ्याला धमक्या दिलेल्या होत्या की तुम्ही काय वाच्यता वगैरे करायची नाही आणि त्या ठिकाणी त्याला फेकून दिलेलं आहे. आता बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अपघात आहे. आम्हाला तेव्हा शंका आली की कुठं ना कुठं काहीतरी झालेलं आहे. तर मग आम्ही राजकीय पुढाऱ्यांजवळ गेलो, मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटलो, गृहमंत्री साहेबांना जाऊन भेटलो, राज्याचे पोलीस महासंचालक साहेब यांना जाऊन भेटलो, संबंधित तिचे जे CP आहेत त्यांना जाऊन भेटलो, DCP यांना जाऊन भेटलो आणि सगळी हकीकत वगैरे सांगितली. निवेदनावर अपूर्वाचा भाऊ अक्षय राठोड, काका प्रकाश राठोड तसेच मेघावत साहित्यकार आणि संशोधक प्राध्यापक डॉक्टर अर्जुनिया सित्तिया भुकिया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रफुल्ल जोशी, विदर्भ न्यूज, पुसद.